महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे सुतारवाडी या गावी विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गोगवे गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री विश्वकर्माच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। शिवाय मंदिरासमोर होम हवन व पूजा करण्यात आली। तसेच भगवान विश्वकर्माच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या कलशारोहण समारंभ पार पडला। यावेळी भजन कीर्तन हळदी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली। यावेळी 105 गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी। नमस्कार, मी आहे संतोष मालुसरे। सध्या आपण उभे आहोत महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे गावी। विश्वकर्मा ही जयंती दरवर्षी जोरदार प्रमाणे या ठिकाणी साजरी केली जाते, परंतु महाबळेश्वर तालुक्यात विश्वकर्माचं मंदिर कुठेही नव्हतं, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता विश्वकर्माचं मंदिर या ठिकाणी त्यांनी सर्व श्रमदानातून देणगीदारांतून या ठिकाणी प्रचंड सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून या ठिकाणी उभं केलेलं आहे। मी त्याच कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। कशा प्रकारे हे मंदिर आपण उभं करण्यात आलं? हे मंदिर आज आम्ही 9 वर्ष झाली, हे 9 वर्ष आहे, तरी आम्ही ह्या मंदिरासाठी बऱ्याच काही पराकाष्ठा केल्या आणि आमच्या गावामधल्या सर्व सामान्य लोकांनी, भागातील सर्व लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्याच्या वतीने आमचं हे आज 5-6 महिन्यामध्ये मंदिर आम्ही उभं केलं आणि आज आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि खूप आनंद वाटतो। आज आम्हाला म्हणजे आमच्या आयुष्यातलं जीवनातलं आमच्या काहीतरी सार्थक केल्यागत आम्हाला वाटलं, एवढं बोलतो। आणि मी महाबळेश्वर तालुका लोहार सुतार समाज अध्यक्ष। ठिकाणी गणेश हुतेकर आहेत प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीला लाभलेले आहेत, दरवर्षी येत असतात। कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हा कार्यक्रम पाहता? मुख्यतः हा जो कार्यक्रम साजरा केला जातो त्यामध्ये या गावातील सुतार समाजाचं आणि खास करून विश्वकर्मा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ गोगवे सुतारवाडी यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे। कार्यक्रम होत असताना या गावामध्ये या विभागातल्या सर्व लोकांना एकत्र केलं जातं आणि मग त्यांचं एकत्रीकरण केल्यानंतर त्या लोकांच्या विकासासाठी कुठल्या गोष्टी कराव्या लागतील याची प्रामुख्याने चर्चा केली जाते। मुख्यतः या कार्यक्रमाचं उद्दिष्टच असं आहे की हा जो सुतार समाज आहे या सुतार समाजाचं संघटन व्हावं, सुतार समाजाला असणाऱ्या संघटनेच्या रूपातून या विभागाचा पूर्ण विकास व्हावा, त्याचबरोबर सुतार समाजासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या त्यांच्यावर पोहोचाव्या। पण या सगळ्या करण्यासाठी आपल्याला समाज एकत्र करायला पाहिजे, म्हणून सुतार समाज आणि विश्वकर्मा समाज एकत्र करण्याचं काम हे विश्वकर्मा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गेली 10 वर्ष करत आहे आणि मी ते सातत्यानं पाहत आलो आहे। दरवर्षी या कार्यक्रमाचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। यावर्षी या मंडळानं तालुक्यामधलं पहिलं, या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यामध्ये 105 गावं आहेत, 110 गावं आहेत, या गावांमधलं पहिलं गोगवे गावामध्ये विश्वकर्माचं मंदिर उभारलेलं आहे आणि मग त्यामुळं तालुक्याच्या विकासामध्ये विश्वकर्माचा हातभार पाठीशी राहणं हे गरजेचं होतं आणि आज ही गरज संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे असं मला वाटतं। मी खऱ्या अर्थानं या सगळ्या मंडळातल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सदस्य, सर्व सभासद, महिला वर्ग, तरुण वर्ग, किशोरवयीन मुली या सगळ्यांना मी खूप सारे धन्यवाद देतो आणि विश्वकर्मा प्रार्थना करतो की तालुक्याच्या विकासामध्ये आपलं योगदान कायम राहील, असा आशीर्वाद कायम ठेवा। तर निश्चितच ही गणेश हुतेकर यांची प्रतिक्रिया होती। अतिशय त्यांनी सांगितलेलं आहे विश्वकर्माचं पहिलं मंदिर आहे आणि अतिशय चांगलं सुतार वर्ग असेल, चांगलं काम करत आहेत। आपण काय सांगाल याबद्दल? आम्ही सर्वप्रथम श्री विश्वकर्मा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांनी आम्ही सर्व भागातील लोकांचं म्हणजे कोयना, सुशी, कांदाटे या सर्व लोकांचा आभार मानतो की आम्हाला सुतार समाजाला की ज्यांनी सहकार्य केलं, की आमच्या सुतार समाजाला लोकांनी आम्ही सर्वांनी सहकार्य केलं। खास करून आमच्या गावचे सपुत्र सन्माननीय चंद्रकांतजी आगोंडे साहेब यांचं आम्हाला परिवहन समिती सभापती यांचं सर्वात मोठं योगदान आहे। तसेच महाबळेश्वर तालुका संघटक गणेशजी हुतेकर साहेब त्यांच्यावर असणारे सर्व सहकारी, या गावचे माजी पोलीस पाटील लक्ष्मणदास चोरगे असतील, त्याबरोबर रवींद्रदा शिंदे असतील, हे सर्व गावकरी, इतर काही सरपंच, पोलीस पाटील सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आमचं हे जे स्वप्न होतं ते साक्षात स्वप्न पूर्ण झालेले आहेत।
असेच या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि इथून पुढे आमचा हा कार्यक्रम वर्षानुवर्ष जोरात होईल अशी आम्हाला भावना पण व्यक्त करतो. आलेल्या सर्वांचंच मी मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, विश्वकर्मा महाराज की जय. तर ह्या होत्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांच्या शुभेच्छा. निश्चितच हा कार्यक्रम दिवसांदिवस चांगला होत जावो, दरवर्षी हा कार्यक्रम चांगला होत जावो. त्याच पद्धतीनं गोगवे विश्वकर्मा मंडळ यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने हे आयोजन बघायला आपल्याला मिळतंय. कॅमेरामन संजय मालुसरे समी संतोष मालुसरे, VM न्यूज, गोगवे.